हाय 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 बाप्पा करायला जाय जाय हां
तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे. काय बघा हे चिडग पोरग काय म्हणणं कसा रडू राहिला. आणि आज श्रेयांची खूप लवकर आंघोळ झाली, माझी गंगंग झाली म्हणा. तर बघा श्रेयांश आणि खुशी मस्त असे तयार झाले. तिकडे पाय ना, सांग ना लय चिड काय तू. हाय कर, हाय कर, हाय. खुशीचं आवरलंय मस्त शाळेत जायला. खुश शाळेत जायचं. मैत्रीण असं म्हणते, जाऊ दे म्हणू दे. तर खुशीचं आवरलंय, आता शाळेत जायचंय तिला. नको ग नको ना, ती खराब होऊन जाती. तर खुशीची ना नववार धुवून टाकली होती मी, आणि आज इस्त्री करून ठेवून द्यायची ती. तर मग त्याच्यामुळे ठेवली पलंगावर, म्हटलं इस्त्री करून ठेवून देऊ. येडी आता आहे ना खुशी, आपल्याला बेचा पाडा किंवा ABCD म्हणून दाखवणं तिला काय काय येतं ते. दर खुशी, आता तिला माईक मध्ये बोलायचं होतं त्याच्यामुळं बोल. नीट ABCD म्हणून दाखव. चालेल. बधीर चल. A for B for C for D for E for F for F for काय. तर आता आहे ना खुशीचं त्यांचं आवरून दिलंय, म्हणजे शाळेत जायला. आणि आज थंडी एकदमच कमी होती, म्हणजे थंडी काही वाजतच नव्हती. तर मग त्याच्यामुळे आहे ना मी श्रेयांशला पण आज लवकर आंघोळ घालून दिली आणि दोघांचं आवरून दिलंय. आता श्रेयांश खेळू राहिला बाहेर, आणि खुशीचं आहे ना शाळेत जायसाठी आवरून द्यायचं आहे. तर आज भाजी केली मी, कांद्याची पात आणि पोळ्या करणार आहे. काल जाऊबाईने आणली होती शेतातून, तर म्हटलं मग आज मस्त कांद्याची पातच करू. रात्रीच करायची होती, पण रात्री खिचडी भात केला होता मी, मग त्याच्यामुळं मग आत्ता केली. आणि म्हटलं आता व्लॉगला स्टार्ट करू. आणि बऱ्याचशा जणांच्या अशा कमेंट्स येऊ राहिल्या की शेतातलं दाखवा, किंवा मग म्हणजे असं शेतकरी जीवन दाखवा आम्हाला. कारण हे असं रेसिपी हे ते सगळं किचनचं प्रत्येक व्लॉगर तेच करतो, तर तुम्ही थोडं वेगळं दाखवा म्हणे. तर शेतीतलं आता दाखवायला जर ठरवलं तर अगदी 15 पांडे आम्हाला फक्त शेती. तर त्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता का आता त्याच्यात काय पिकतं. तर आता त्याच्यामध्ये मक्का केली आम्ही, कारण की दुसरं काही करायला म्हणजे असं पैशांचं पण बघावं लागतं, आणि भावाचं पण. म्हणजे कांदे लावून जास्त काही त्यात कांदे निघतील नाही, त्याच्यामुळं मग कांदे काय मी आता लावणं सोडलं आहे थोडे दिवस, म्हणजे 1-2 वर्षापासून सोडून दिलं आहे कांदे लावणं. मग आता मक्का केलं आहे, आणि मक्काचं निंदणं खुरपणं असलं तर ते दाखवलंच मी तुम्हाला प्रत्येक वेळा. पण आता जेव्हा मक्का सोंगायला येईल तेव्हाच तिथं शेतातलं काम राहील, त्याच्यामुळं मग काही जास्त शूट म्हणजे शेतातलं काम येत नाही. आणि जाऊबाईन ते जाते, पण ते दुसऱ्यांच्या शेतात जाते, आणि दुसऱ्यांच्या शेतातलं शूट करून काय दाखवणार तुम्हाला. आणि त्या जाते मी घरी, मग त्यांना शूट करून आणायचं, आणि ते तुम्ही तुमचं म्हणजे दाखवायचं त्याला उपयोग नाही. त्याच्यामुळं म्हटलं आज सांगून देऊ की शेती अगदी थोडी आहे आम्हाला, त्याच्यामुळं मग जाऊबाईन ते असं मजुरीच करतात दुसऱ्यांच्या शेतामध्ये, आणि मी मुलांमुळं घरी राहते फक्त. तर शेतातलं जे ब्लॉग आहे किंवा शेती काम जे आहे ते तुम्हाला खूप कमी बघायला भेटेल. तर समजून घ्या, कारण शेती जास्त नाही आहे. शेती जर जास्त असली ना तर ह्या नाही त्या वावरातलं काही ना काही कामधंदे दाखवता येतात. पण 15 पांड शेती आणि त्याच्यातली मक्का पीक करून देईल, त्याच्यामुळं काही जास्त कामं राहते नाही. म्हटलं सगळ्यांना सांगून देऊ. तर चला आता ब्लॉगला आपण स्टार्ट करू. आणि कसा वाटतो कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि एक छान असे कमेंटसुद्धा करत जा. तर चला आता ब्लॉगला आपण स्टार्ट करू.